शंकरराजे? हा हा, ते शंकरराजेच्या विरोधातच कंप्लेंट करायला आल्यात मॅडम. हा या ना, बसा ना तुम्ही, बसा ना तुम्ही, बसा ना. मॅडमला कंप्लेंट करायची, आधी त्यांना बसवा. शंकरराजे? शंकरराजे असेल त्याच्या घरी. नाव पुढे राजे लागल म्हणून काय पण करेल का? आज पाठलाग केला, उद्या हात धरेल. ते काय नाही, मॅडमला बसायला खुर्ची द्या आणि कंप्लेंट लिहून घ्या. चावी मागवा जरा. ये गौरी बस. शंकर दादा या ना. नंतर नंतर नंतर. शंकरराजे, अहो मला फोन करायचा, मी आलो असतो. हा ए अरे चहा सांगा शंकरराजेंना. घ्या चहा घ्या पटापट. का नाव आलं? कंप्लेंट केली कोणीतरी आमच्या विरोधात. फाडून टाकायची एफ.आय.आर. आणि कंप्लेंट कुणाची होती त्याचं नाव सांगायचं. आज त्याचा मास्तर करणार शंकर दादा. गरजच नाही. अहो आम्ही ती कंप्लेंट घेतलीच नाही तर फाडायचा विषयच नाही. शंकर दादा चहा घ्या. अरे हे घे हे घे. हा. हे घ्या सावकाश. हा. कोण होतास तू? काय झालास तू? सांगा मॅडम तक्रार. शंकरराजे शिंदे सरकार माझ्यावर पाळत ठेवायला गुंड पाठवलेले त्या शंकरराजेने. मॅडम आज माझा बीपी जरा वाढलाय. तुम्ही एक्सपर्ट आहे, तुम्ही कलम सांगा. उगाच माझ्याकडनं काही चुकीचा कलम लागाय नको. BNS सेक्शन 78 स्टॉकिंग हॅरेसमेंट, रस्त्यावर पाठलाग, छेडछाड. आता तुम्ही सांगितलं की कसं कंप्लेंट मध्ये काही चूक होणार नाही. मॅडम कंप्लेंट तयार आहे. आता इन्स्पेक्टर साहेब आले की रितसर फाईल करूया. तुम्हाला काही नाश्ता मागू? चालतंय की. शंकर चल आपल्याला निघायला लागेल. चल. आणि कंप्लेंट? अहो साहेब आलेत की. सर हे अर्जंट आहे, मला खरंच जायला लागेल. आणि ज्या बाकीच्या फॉर्मॅलिटीज आहेत ना मी उद्या येऊन पूर्ण करते. हा चल शंकर चल. मातोश्री, तुमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला वाचवा. ही जागा जमीन खाली करायला सांगा या बाईला. इंदुराने जागा जागा काय गुऱ्हाळ लावलंय? जागा का खाली करायची ते सांगा दी. हा मातोश्री, तिथनच बोलायचं. मातोश्री, ही जागा माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे आणि ही बाई ती बळकावून बसली आहे. नाही नाही मातोश्री, ही जागा आमची आहे. गेली 15 वर्ष आम्ही इथं राहतोय. माझ्या तिन्ही लेकी याच जागेत लहानाच्या मोठ्या झाल्या. हा या जागेत आत्मा आहे माझा. या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात आठवणी आहेत, साठवणी आहेत. अजून काय बोलायचं राहिलंय का? मातोश्री, ही बाई मुद्द्याचं सोडून बाकी फापट पसरलंय मांडत बसती. आता तुम्हीच मला सांगा, या बाईनं माझ्या नवऱ्याला सोडलं, मग ही जागा पण सोडायला पाहिजे का नको? त्यासाठीच माझा नवरा आलता तुमच्या दारात. पण कृष्णा आणि तिच्या लेकी गेली 15 वर्ष इथं राहत आहेत हे का नाही सांगितलं? हाय का आता हे काय सांगायचंय का? दया आली मातोश्री, माझ्या नवऱ्याला दया आली
म्हणून त्यानं यांना राहायला जागा दिली. आणि आता ही बाई कुळ कायदा लावायला निघाली आमच्याच जागेवर. हे बरोबर आहे का मातोश्री? बरोबर आहे हे? आणि हा मातोश्री, आम्ही 20 लाख दिल्या तिला आणि हिनं घेतल्यात बी. ते जागा द्यायचीच नव्हती तर 20 लाख का घेतलं? विचारा केला मातोश्री. मी घेतले नव्हते, बळजबरी माझ्या हातात पैसे दिलते. आम्ही परत करायला बी गेलो होतो, मी आणि माझी मोठी लेक. घेतले नाहीत, परत आमच्या हातात पैसे दिले. परत येताना पैसे चोरी झाले. आम्ही पोलीस स्टेशनला बी गेलतो, पण पोलिसांनी आमची तक्रार नोंदवूनच नाही घेतली. आता यात माझा काय दोष आहे का? उगाच बसून घेतलं. गौरीनं बघितलं तर काही खरं नाही बघा. एक वेळी इंदुराने परवडली. गौरी आली आणि तिने मातोश्रीसनी बघितलं तर गौरी काय करून काही सांगता येत नाही. मला तर काही कळून झालंय. शारदा, तू एक काम कर, तू ना बाहेर ते अंडे, तुला गौरी येताना दिसली, काहीतरी कारण काढ आणि तिला गावात घेऊन जा. हा, कुठल्या तरी यडपट पोरीनं त्याच्यावर गुन्हा दाखल केला. एका बाईला मारहाण, खोटी तक्रार केली आहे तिनं. आमचा मुलगा लाख चुकीच्या गोष्टी करत, पण बाईवर हात नाही उगारला.